कट मारावं लागतं नाही तर टोकत बसत नाही. त्यांचं चाललाय गोंधळ तिकडे दूध बघण्याचा. व्हिडिओ पाहिला काढायला आवाज चालला फोन मी ठेवलेला लांब. सकाळचे लवकर उठायचे व्यायामाला साठी दररोज. बघू शकता असं म्हणजे चाललंय पॅकिंग. पाऊस पॅकिंग करून ठेवलं. पेढे पण आहे. तूप गाळून ठेवलंय बघा. इकडून तुम्ही नंतर ही वरची ही दिसते उजेड दिसते आणि ही बघू शकता तुम्ही तूप गाळ्यावरती असं दिसतंय पिवळं. माझं बाळ थांब 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 नुसतं बघून दे. हो का मैत्रिणींना अगं ते चारच वय मग चाराच्याच माग पळती बाय आमची. आणि हिने कुठं पिल्लं कुठं अंडे कुठं घेऊन तिकडं तिकडं कुठं बी घालतात आणि कुठं पिल्लं काढतात. हो का मैत्रिणी आमचं देणच नाही त्यांच्यावर तर काय करायचं. कशाला आलती कशाला आलती ताई साहेब आले तिकडून. मग त्यांना हे घर माहित नव्हतं जर्मनीहून. हा मसाले वगैरे माझ्याकडले घेतले आणि मग आता तूप न्यायला आले. आणि मग आता निघालो. काय करता कवितासाठी करावं लागतं. रोज 1-2 ऑर्डर टाकावं लागतं तिला. तुमचा आशीर्वाद आहे आमच्या बरोबर त्यामुळे रोज तिला. आता बारामतीची पण आहे का नाही 1 वर्षाताईंची ती आज राजून 2 किलो आणली. कुठनं ऑर्डर राजून 2 किलो तुम्ही 1 किलो म्हणजे सगळी चौकून. आम्ही बी तुमच्या मसाल्याची जाहिरात करतोय. करतात की कविता पण विकते. तुपा बरोबर आपले मसाले कविताचे पण जातात. तिच्या काय मैत्रिणी वेगळ्या येतं माझ्या काय वेगळ्या येतं. आता आमची कवा समोरचे काय वेगळे काढेल. चला चला आता निघालो. ताईसाहेबांना 2 किलो खवा द्यायचं 1 किलो पनीर द्यायचंय 1 किलो तूप द्यायचंय. चला म्हणते ना आपणच मागं राहिले व्हिडिओ काढत बसले. त्यांना माहिती आपले व्हिडिओ असतात. छान दिसतंय कविताच्या मोबाईल मध्ये बाया. गोरा पण लय सुंदर दिसतंय कविताच्या मोबाईल मध्ये. पळत पळत गणेशला काय गेला तुम्ही परत सायकल येऊ. चला निघाल्या गेल्या माझ्या ताईसाहेब गेल्या. आता ह्यांना निरोप आता नको नका जाऊ म्हणते तरी म्हणले आता लय काम आहे. तुझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ नाही तुझा. इकडे कुठं लागली इकडे आल्यात आज आमच्या घरी. काय झालं नाणी नसल्यामुळं आम्हाला लय ताण होतोय. मसाला दावला की अजून व्हिडिओ मग लय ऑर्डर येते. त्याच्यामुळे आई लोड कमी केला. आजच्या दिवस अजून लय लोड आहे. आज कोणवार आहे ग. आज बुधवार. हा आजच्या दिवस लोड आहे मैत्रिणींना. आजचा लोड संपला येत आहे बघा थोड्या वेळाने व्हिडिओ म्हणजे 2 दिवसात परत तुम्हाला ऑर्डरी टाकायला. त्या पोराला द्या जरा लाडू बिडू मावलेला वय. हा खजुरीचे आहेत का संपल्यात. उद्या बरं उद्या बनवते. आता 10 किलोची ऑर्डर दे. आणि आमच्या कविताला रवी भाऊला इजू भाऊला तुपाच्या ह्याच्या ऑर्डरी टाकत जा. नंबर घ्या 70 20 18 46 21 माऊली तूप. एकदा घेऊन बघा एकदा खाऊन बघा. आणि आता त्या जर्मनीहून ताईसाहेब आलत्या ना त्यांनी किती नेला खावा
4 किलो खवा नेला, 1 किलो पनीर नेलं, 2 लिटर तूप नेलं, 2 किलो मसाला नेला, 1 किलो हळद नेली, अर्धा पावशेर मिरची पावडर नेली, आमचा पगार करून गेला पावडर नेली, 10,000 रुपये पगारला पण दिलं, दोघीला पैसे देऊन गेल्या त्या. आणि हा मस्त असं व्हिडिओ नाही त्यांनी काढला, व्हिडिओ म्हणल्या नको म्हणून आम्ही फोटो काढला एक एकदम छान असं त्यांच्यासाठी नेलं आणि त्यांच्या मैत्रिणींसाठी वगैरे पण मला नाही माहिती कुणासाठी नेलं, त्यांच्या आई वडिलांसाठी नेलं. बरंच मटेरियल नेलं, सगळं नेलं आणि अशाच घरी येतात. त्या दिवशी फार खालतो कुठल्या ताई साहेब सीए कोण होत्या का सी हा ती ही होत्या काय बाय PSI त्यांची बायको होती. अचानक गाडी मैत्रिणीनं ते मॅडमची घरी आली होती, PSI आहे त्यांचं मालक, त्यांच्या दारात गाडी आली. मला तर सुसाना कुठं पळावते म्हणलं पोलिसाची गाडी कशाला आली घरी. त्या आधी आमच्या घरी आलत्या कारण माझी मैत्रीण म्हणजे आमच्या माझ्या बहिणीची जाऊ आणि तिची मैत्रीण आहे ती, त्यामुळे म्हणते चला आपण कविता ताईच्या घरी जाऊ. मस्तपैकी 4 व्हीलर घेऊन आल्या दोघी जणी. येतात काल पण ताईसाहेब आलते पण मी जरा थोडीशी आजारी होती त्याच्यामुळे त्या गेल्या, तर मसाला घेतला आणि गेल्या. माझ्याच्याने चहा पाणी नाही झालं, लाडू दिला. सॉरी बरं का ताईसाहेब, असं दुसरी वेळ होती त्यांची यायची. आता ते कुंभारताई येणार आहेत बरं का, कधी पुढल्या आठवड्यात येऊन दे काय. त्यांच्या आता मिस्टरांचे काय झाले, रिटायरमेंट जवळ आली, आता रिटायरमेंट झाली ते येणार आहेत. आशात आहे का? हा मग माझ्याकडे मुक्कामाला पण हा मुक्कामालाच येणार आहे. तर मला म्हणलं तुम्ही बी या तिकडे मुक्कामाला, म्हणलं नाही तुम्ही आमच्या घरी या, मग आमच्या इथनं तुम्ही जावा मग परत. असं त्या मैत्रिणीने ह्या गोष्टीवरती लय गप्पा झाल्या मस्त पैकी. बाय सगळ्यांना, बाय बाय. फोन आलाय कावाला मी चालली. असं फोन लय ताप देते.